जय शिवराय मित्रांनो, मराठा समाजासाठी राज्य सरकारनं एक महत्त्वाचा असा शासन निर्णय काढलेला आहे। कारण आत्तापर्यंत जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणानुसार या शासन निर्णयाला खूप महत्त्व आहे। त्यामुळे हा शासन निर्णय प्रत्येक मराठा बांधवाला समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि तो आपण सविस्तर समजून घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी आपली छोटीशी विनंती असणार आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर शासन निर्णय असा आहे, माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीस मुदतवाढ देण्याबाबत। आता हे नुसता मुदतवाढ कशासाठी देण्यात येते आणि याचा मराठा समाजाला काय फायदा होणार आहे हे सविस्तर आपल्याला समजून घ्यायचं आहे। आता एक लक्षात घ्या, मराठा समाजास मराठा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी अंती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी संदर्भ क्रमांक 1 येथील सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली। आता एक महत्त्वाचं लक्षात घ्या, जे काही आत्तापर्यंत आरक्षण मिळालेलं आहे ते या शिंदे समितीनं ज्या नोंदी शोधण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचमुळं मिळालेलं आहे। त्यामुळं या शिंदे समितीला वाढ मिळणं हे मराठा समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे। आता पुढील बाबी तुम्ही सविस्तर समजून घ्या, म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल। सदर समितीची कार्यकक्षा संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने सदर समितीस 30/6/2026 पर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात येणार आहे। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबीवरील शिफारशीवर करावयाच्या कार्यवाहीबाबत माननीय मंत्री जलसंपदा, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 22/8/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे। सदर मंत्रिमंडळ उपसमितीच्या 2/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत, म्हणजे हा महत्त्वाची जी बैठक होती काय, या बैठकीची जी इतिवृत्त होतं ते आपण सविस्तरपणे या चॅनलवर टाकलेलं आहे। तुम्ही जर बघितलं नसेल तर ते सुद्धा आपण बघू शकता। माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीस 1 वर्षाची मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला। आता याचे काय फायदे होणार आहेत, या अनुषंगाने शासन दिनांक 1 जुलै 2026 पासून पुढे 1 वर्ष म्हणजेच 30 जून 2027 पर्यंत माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समितीस मुदतवाढ देत आहे। माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांना समितीच्या कामकाजासंदर्भात दरमहा 4 लाख रुपये इतके मानधन अनुज्ञेय राहील, असा हा महत्त्वाचा शासन निर्णय। म्हणजे या शासन निर्णयामुळे यापुढे मराठा समाजातील ज्या मराठा बांधवांना जात प्रमाणपत्र मिळालेलं नाही त्यांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या शिंदे समितीचा नक्कीच लाभ होणार आहे। त्यामुळे हा शासन निर्णय महत्त्वाचा होता। आपल्याला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा। आपल्याला जात प्रमाणपत्र मिळालं आहे का नाही मिळालं आहे ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि त्यामध्ये जर काही अडचणी आल्या असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा, आपण त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू। धन्यवाद।